या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे। करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयाने हा निकाल दिला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। करुणा शर्मा यांना दिलासा मिळालाय। धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे। करुणा शर्मा यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात धाव घेतलेली होती आणि त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना वांद्रे कौटुंबिक कोर्टाने हा निर्वाळा दिलाय की करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नीच आहेत। करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी द्यावी असे आदेश कोर्टाने दिलेत। घरगुती हिंसाचार सुद्धा झालेला आहे असा निर्वाळा वांद्रे न्यायालयाने दिला आहे। करुणाबरोबर घरगुती हिंसाचार सुद्धा झाला आहे याचा सुद्धा ठपका धनंजय मुंडेंवर ठेवण्यात आलाय वांद्रे कौटुंबिक न्यायालयाकडून। या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, कारण घरगुती हिंसाचाराचा प्रकार करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीसोबत झालाय असा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने ठपका ठेवलेला आहे आणि 2 लाख रुपये दरमहा करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीला द्यावे लागतील पोटगी म्हणून असं सुद्धा धनंजय मुंडेंना सांगण्यात आलेलं आहे। वांद्रे कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत। वांद्रे कौटुंबिक कोर्टात करुणा शर्मा यांनी या संदर्भात याचिका केली होती। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया। प्रणाली, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दिलासा दिलाय। अगदी बरोबर आहे, आपल्याला असं म्हणता येईल, कारण जो निर्णय दिलेला आहे त्यातले बहुतेक मुद्दे जे आहेत हे करुणा शर्मा यांच्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळत आहे। हे मान्य करण्यात आलेलं आहे की करुणा शर्मा यांच्याबरोबर जे आहे ते कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे आणि त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या मेंटेनन्ससाठी म्हणून त्यांना आता कोर्टानं 2 लाख रुपये पोटगी द्या असं सांगितलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की करुणा शर्मा यांच्याबरोबर घरगुती हिंसाचार झाल्याचं सुद्धा या ठिकाणी कोर्टानं मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचं सुद्धा मान्य केलंय। त्यामुळे करुणा शर्मा यांना एक मोठा दिलासा आपल्याला म्हणावं लागेल। तर धनंजय मुंडे यांच्या एकूणच ज्या अडचणी आहे त्याच्यात आणखी वाढ झाली असं म्हणता येईल, कारण एकीकडे बीड प्रकरण सुरू असताना कोर्टाचा हा निकाल लागणं कुठेतरी हे त्यांच्यासाठी धक्कादायक आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी जेव्हा मी फोनवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा निर्णय आपल्याला मान्य नाही, त्यामुळे आपण वरिष्ठ न्यायालयामध्ये जाणार आहोत आणि आपली पोटगी जी आहे जी त्यांना 2 लाख रुपये प्रतिमाह मान्य केलेली आहे ती वाढवून देण्यात यावी अशी सुद्धा मागणी करणारा अर्ज आपण उच्च न्यायालयामध्ये करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। नक्की प्रणाली, आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, ही महत्त्वाची बातमी। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी हा निकाल आल्यानंतर स्वतः करुणा मुंडे यांच्याशी संवाद साधला। करुणा मुंडे यांनी प्रणाली कापसे यांच्याशी बोलताना असं म्हटलेलं आहे की हा निर्णय मला मान्य नाहीये, मी समाधानी नाहीये या निर्णयावर, त्यामुळे मी याच संदर्भात पुन्हा उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहे आणि ही 2 लाख रुपये पोटगी दरमहा जी आहे ती मान्य नाही, ती मला वाढवून हवी आहे असं करुणा मुंडे प्रणाली कापसे यांच्याशी बोलताना म्हणाल्या।